दरम्यान राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये येत असताना आज भाजपकडून आंदोलन करण्यात आले। ठाण्याजवळ मुलुंड शेखनाका भागामध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली। भाजपच्या या आंदोलनाचा इंडिया आघाडीकडून निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि यांनी भाजपला इशारा देत पुन्हा असा प्रकार घडल्यास जशास तसं उत्तर देऊ असं म्हटलेलं आहे। बीजेपीचा जोराचा विरोध केला म्हणजे देशविरोधी नाही, ते खऱ्या अर्थाने देशभक्तच आहेत आणि अशा प्रकारची कृती या ठाणे शहरात सहन केली जाणार नाही। तुमच्या विरोधात बोललं म्हणजे देशविरोधी किंवा अर्बन नेक्सलाइट हा जो टर्म तुम्ही काढलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना एक ताकीद देतो की अशा प्रकारे आमच्या कुठल्याही इंडियाच्या नेत्याच्या विरोधात जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर ठाणे शहरात तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल।